ज्या पद्धतीने विवाह होतात, काहींच्या बाबतीत खूप भरभराट होते. मुलगी घरात आली तर पैसाच पैसा येतो आणि प्रगतीच प्रगती होते. पण काहींच्या बाबतीत हे उलट असतं. आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. तर हे सर्व आधीच पत्रिकेत दिसतं, की याला आणखी काही वेगळं कारण असू शकतं आणि त्यावर काय उपाय तुम्ही सांगू शकता? हा प्रश्न ना खूप गंभीर आहे. बघा, लक्ष्मीच्या पावलाने येतं ही आपली बोलीभाषा झाली. बरोबर. तिच्या आल्याने आमच्याकडे नुकसान झालं अशी जेव्हा भाषा येते तेव्हा त्याचे दुष्प्रभाव हे खूप मोठे असतात. कारण तो वाक्य तेवढंच नसतं. त्या वाक्याच्या मागे असं असतं की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं. बरोबर. समोरच्या बद्दल आदर कमी होतो, प्रेम कमी होतो, दुरावा वाढतो. तुम्हाला अशी जोडीदार मिळेल की नाही की जिच्या पावलांनी लक्ष्मी येईल याची शाश्वती नसते. बरोबर. पण इथे मिळालेला जोडीदार जाण्याची शक्यता असते. आणि इथे काय होतं ना, पत्रिका पाहताना मुलाची पत्रिका, मुलीची पत्रिका, या दोन्ही पत्रिका त्यांना एकमेकांना एकत्रित करून एकत्रित होणारा योग, ओके, त्याचा प्रभाव होतो. खूप वेळा लग्नानंतर महादशा बदललेल्या असतात, काळ बदललेला असतो, ग्रह बदललेले असतात, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे फक्त त्या मुलीवर तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेव्हा दबाव टाकता तेव्हा ती मुलगी आतून घाबरते, कॉन्फिडन्स जातो, बोलायला घाबरते, हसायला घाबरते, तिचं हसणं कमी होऊन जातं. तिला कळत नाही मी काय करू, कारण ती काही गोष्ट अशी नसते की मी बदलवून टाकली. दोघांमध्ये अंतर तयार होतं. एक लग्नानंतर मोकळीक व्हायला पाहिजे, संवाद जुडले पाहिजे, एकमेकांच्या सोबत खुललं पाहिजे, ते सगळं राहून जातं. ते आयुष्याचा तो सगळ्यात महत्वाचा एक छोटासा टप्पा असतो, तो जगायचा असतो, ते जगणं राहून जातं. बरोबर. तर ही जी चर्चा आहे की तिच्या पावलांनी लक्ष्मी आणि तिच्या पावलांनी लॉस, ही चर्चाच चुकीची आहे. ती तुमचं भाग्य घडवू शकते, बिघडवू शकत नाही. बरं. तिच्या पावलांनी सकारात्मकता येऊ शकते, वातावरण आनंदी होऊ शकतं, पण तुमचं नशीब हे तुमचंच आहे. त्याला तिसरी व्यक्ती तुमचं नशीब बिघडवूच शकत नाही. तो ईश्वराचा नियम, पण ते तुम्ही लिहून आणलंय, ते तुमचं जन्मोजन्मीचे कर्म आहे. बरोबर. त्याचे प्रभाव आहे, ते तुम्हाला भेटणार आहे. तर ही भाषा चुकीची आहे. बरं. आता विवाहानंतर अतिशय संवेदनशील विषयाकडे आपण वळतोय, संतती सुख. तर विवाहानंतर सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांनाच विचारली जाते की पाळणा कधी हलणार, हा प्रश्न सर्वांचाच असतो. पण बऱ्याचदा असं होतं की खूप वर्ष लागतात संतान प्राप्तीसाठी. तर हे संतान योग जे आहे ते कुंडलीमध्ये कसे ओळखता आणि यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? याला सुद्धा ना एक आपली आयुष्याची प्रक्रिया जी बिघडलेली आहे, तिथून प्रश्नाची खरी सुरुवात होते. कारण कसं असतं ना की स्त्रीला नैसर्गिकरित्या 20व्या वर्षी 22व्या वर्षी संतती योग सहज असतो. मग जसजसं वय वाढतं, शरीर साथ देत नाही, हा एक प्रश्न येतो. होतं काय ना, विवाह उशिरा झाला, मग विवाहानंतर 2-3 वर्ष सेटल व्हायला, वैवाहिक स्थैर्य यायला, मग त्याच्यानंतर संतती, तोपर्यंत दोघांचं वय खूप वाढलेलं असतं. बरोबर. तर एक वेगळा प्रश्न तिथे येतो. पण संतती योग पत्रिकेत अतिशय सोपा असतो. पंचम स्थान, पंचमेश आणि पंचमाचे कारक हे पत्रिकेत आपल्याला जर सक्रिय झाले तर संतती योग निर्माण होतो. मग गुरु ग्रह महत्वाचे आहे, कारण आपल्याला संतती देणारा ग्रह गुरु, संततीचं शिक्षणाचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे. वैवाहिक सौख्याचं, मानवी आयुष्यातील सगळ्या महत्वपूर्ण घटना गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. तर त्यांचा योग महत्वाचा, पंचमेश महत्वाचा, सप्तमेश महत्वाचा. इथे देखील दोघांच्या पत्रिका असतात. इथे जेव्हा दोघांच्या पत्रिकेत योग्य योग जुळून येतो, महादशा येते, अंतर्दशा येते, तेव्हा घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. मग इथे सुद्धा कसं असतं ना की पुन्हा एकदा ब्रह्मांड ईश्वर आपल्याला द्यायला बसलाय. मग इथे थोडी मागण्याची पद्धत बदलावी लागते. मग इथे सगळ्यात पहिले गणपती बाप्पा. अच्छा. मग मोरगावचा गणपती, मोरगावच्या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे. अच्छा. तिथे जाऊन नवस करायच्या गुळाची तुला. मग म्हणजे त्याच्यात आम्ही काय करतो ना, सर्वप्रथम गणपतीला जाऊन दर्शन घ्या, त्याच्यानंतर कुलदेवीचं दर्शन घ्या.
मग त्याच्यानंतर म्हणजे गणपतीला गेल्यापासून संबंध थांबवा, असा त्या उपायाचा महत्वाचा भाग असतो. बर. मग देवीला जाऊन या. मग देवीला जाऊन आले की दोघं नवरा बायकोंनी रविवारी सकाळी एक अर्ध्या तासाची पूजा असते, नवरा बायकोंनीच करायची. कसं होतं ना, नवरा बायको पूजेला बसले, दुसरं कोणी नाहीये, मंत्र जाप दोघं करताय, त्यांच्यात एकोपा वाढतो. अच्छा. आणि ते मंत्र जाप करत असताना त्यांना माहिती असतं आपण हे कोणत्या उद्देशाने करतो. येणारं बाळ छान असावं, स्वस्त असावं, आनंदी असावं, आपल्याशी कनेक्टेड राहावं, यात सगळ्या इच्छा असतात. बरोबर. मग ते त्या पूजेतून हे होतात. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे खूप प्रत्येक केसला एवढं गरज नाही, पण काही पत्रिकांना योग नाहीये, कमी आहे, त्यावेळी मग निसर्गातले नक्षत्रातले काही मिनिटं असतात बरं. की ते विशिष्ट नक्षत्र हे देण्यासाठी असतात. दोघांच्या पत्रिकेतले ते नक्षत्र आम्ही शोधतो. मग दर महिन्याला त्यांना तारखा आणि वेळा लिहून व्हॉट्सअप करून द्यायचा. अच्छा. महिन्यात साधारण 2-3 वेळा मिळतात. बरं. मग तेव्हा रिलेशन आले की ईश्वर तुमची इच्छा पूर्ण